नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता अर्जुनजवळ कोणतीही केस नसते, तर सायली अर्जुनच्या हातामध्ये मधुभाऊंच्या केसची फाईल देते। आता अर्जुन मधुभाऊंची केस कशाप्रकारे जिंकणार, सायली अर्जुनची गेलेली मान आणि प्रतिष्ठा त्याला कसा मिळवून देणार, साक्षीचा खरा चेहरा जनतेसमोर सायली आणि अर्जुन कशाप्रकारे आणणार, हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की साक्षीने अर्जुनवर नको ते आरोप केलेले असतात आणि त्यामुळे अर्जुनच्या नावाची खूप बदनामी झालेली असते। तर साक्षीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मीडियाची माणसं अर्जुनला जाब विचारण्यासाठी घरी आलेली असतात आणि अर्जुनला जाब विचारत म्हणू लागतात, अर्जुन सुभेदार, तुम्ही हे काय केलं आहे? अहो, तुम्ही एका मुलीला फसवलं आहे, तिच्यावर खोटे आरोप केलेत आणि खोटे पुरावे दाखवून तिला अडकवण्याचा प्रयत्न करत आहात। तिच्या वडिलांना म्हणजे अण्णांनाही तुम्ही जेलमध्ये टाकलं आहे आणि आता तिलाही जेलमध्ये टाकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात। अर्जुन म्हणतो, तुम्ही आमची बाजू ऐकून घ्या। तर ते म्हणू लागतात, काय ऐकून घ्यायचं? आणि चैतन्य गडकरी, तुम्ही तर तिच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं का? तुमच्या वकिली पेशाला हे शोभतं का? तुमच्यासारखी कीड ह्या जर समाजात असेल तर ती कीड समाजातून समूळ नष्ट करायला हवी। हे ऐकून सायलीला खूप राग येतो। सायली त्यांना गप्प करत म्हणू लागते, थांबा, आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या। असं म्हणत सायली त्यांना जाब विचारत म्हणते, मला सांगा, कोणाला तुम्ही या समाजातून नष्ट करणार आहात? जी व्यक्ती आजपर्यंत एकही केस हारली नाही, अशा व्यक्तीला, ज्याच्या खरेपणाचे दाखले हा समाज देत आहे, त्या व्यक्तीचं समूळ तुम्ही नष्ट करणार आहात। आणि तुम्ही पत्रकार आहात ना, मग नाण्याची दुसरी बाजू समजून न घेताच तुम्ही इथे जाब विचारण्यासाठी आला आहात आणि यांना दोषी ठरवून तुम्ही मोकळेही झालात। अहो साक्षी तुम्हाला खोटं सांगत आहे। तर पत्रकार सायलीला म्हणू लागतात, साक्षी मॅडम खोटं बोलत आहेत, याचा काही तुमच्याजवळ पुरावा आहे का? तर सायली म्हणते, अरे वा, परंतु साक्षी आमच्यावर जे आरोप करत होती, यांना खोटं ठरवत होती, त्या बाबतीत साक्षीने तुम्हाला काही पुरावा दिला आहे का? तुम्ही साक्षीजवळ कोणता पुरावा मागितला का? पुरावा तिने दाखवला आहे का? तिने आरोप करताना असं सिद्ध केलं आहे का? हे सगळे प्रश्न ऐकून पत्रकार शांतच होतात। तर सायली म्हणू लागते, आम्ही तरी तुम्हाला पुरावे दाखवू शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल। तुम्हाला साक्षीने फक्त बोलण्यातून दाखवून दिलं आहे की तिची बाजू सत्याची आहे, परंतु त्यासाठी तिने एकही पुरावा दाखवला नाही, तरी तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय आणि आमच्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही आहे का? तर तिने रडण्याचं नाटक केलं म्हणून, आणि इथे येऊन तुम्ही आमच्याजवळ पुरावे मागत आहात। तर पत्रकार शांतच होतात, त्यांनाही सायलीचं म्हणणं पटलेलं असतं। तर अर्जुन सर्वांना म्हणू लागतो, माफ करा, परंतु आता आम्ही तुम्हाला कोणत्याच प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही। तुम्हाला लवकरच आम्ही पुराव्यासहित सगळं काही सिद्ध करून दाखवू, परंतु तोपर्यंत तुम्हाला संयम बाळगावाच लागेल। नाण्याची दुसरी बाजू आम्हीही तुमच्यासमोर आणणारच आहोत, तोपर्यंत प्लीज तुम्ही इथून जाऊ शकता। तर त्यानंतर पत्रकार शांतपणे तिथून निघून जातात। तर अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये येतात। तर ऑफिसमध्ये आल्यानंतर काही माणसं येतात आणि अर्जुनच्या ऑफिसची तोडफोड करायला सुरुवात करतात। अर्जुन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र ते म्हणू लागतात की आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि तुमच्यासारख्या वकिलांना आता मी या समाजामध्ये ठेवणार नाही, असं म्हणत खूप उद्ध्वस्त करू लागतात आणि संपूर्ण ऑफिस त्यांनी उद्ध्वस्त केलेलं असतं आणि ही माणसं साक्षीनेच पाठवलेली असतात। साक्षीच्या सांगण्यावरून त्यांनी अर्जुनच्या ऑफिसची तोडफोड केलेली असते। तर साक्षीने मीडियाची माणसंही अर्जुनच्या ऑफिसमध्ये पाठवलेली असतात आणि त्याचवेळी अर्जुनच्या ऑफिसची तोडफोड चालू असते आणि हे सगळं काही मीडियाची माणसं कव्हर करतात आणि त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सर्व ठिकाणी पसरलेली असते। त्यामुळे आता अर्जुनच्या हातामध्ये कोणतीच केस राहत नाही किंवा कोणती नवीन केसही अर्जुनला मिळत नसते। तर अर्जुन विचार करू लागतो की आता काय करावं। तर चैतन्य म्हणू लागतो, एका दिवसामध्ये आपल्या हातून सर्वच केस निघून गेले आहेत अर्जुन, आता काय करायचं? अर्जुनला काय करावं हेच कळत नसतं। तर सायली ही अर्जुनच्या समोर म्हणू लागते, एक केस अजूनही आहे। तर अर्जुन विचारतो, कोणती? तर सायली अर्जुनला उत्तर देत म्हणू लागते की मधुकर पाटील यांची केस। अर्जुन विचारतो, काय? तर सायली म्हणते, हो, ही केस अजूनही तुमच्याच जवळ आहे। ती केस मी तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही वकिलाजवळ देणार नाही, त्यामुळे ही केस तुम्हालाच लढायची आहे आणि ही केस जिंकल्यानंतर तुमचा समाजातील मान सन्मान आणि तुमची प्रतिष्ठा तुम्हाला परत मिळणार आहे। तर सायलीचं हे म्हणणं अर्जुनलाही पटत असतं। अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी ही केस लढायला तयार आहे, असं म्हणत अर्जुन ती फाईल स्वीकारतो आणि ते पाहून सायलीला खूप आनंद झालेला असतो। अर्जुन म्हणतो, आता ही केस मी लढणार आणि जिंकूनही दाखवणार। तर सायली म्हणू लागते, ठरलं तर मग? तर अर्जुनही हात पुढे करत म्हणतो, ठरलं तर मग? तर सायली आणि अर्जुन आता साक्षीविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालेले असतात। तर अर्जुन सायलीला म्हणू लागतो, आता रडायचं नाही, लढायचं।
तर आता अर्जुन आणि चैतन्याजवळ कोणतीही केस नसल्यामुळे अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊंच्या केसचा अभ्यास करायचा ठरवतात आणि म्हणू लागतात की आता जास्तीत जास्त खोलवर जाऊन ह्या केसचा अभ्यास करावा लागेल। तर अर्जुनच्या लक्षात येतं की आजपर्यंत आपण खूप काही पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला, परंतु साक्षीला शिक्षा होऊ शकली नाही, कारण साक्षी त्या मधल्या वेळामध्ये नक्की कुठे होते हे अजूनपर्यंत आपण सिद्धच करू शकलो नाही आणि हे आपल्याला सिद्ध करायला हवं, तरच आपल्याला ही केस जिंकता येईल। तर चैतन्य म्हणतो हो, परंतु आता कसं मिळवणार की साक्षी त्या वेळेमध्ये नक्की कुठे होती? आपण खूप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनही आपल्या हाती कोणताच पुरावा लागला नाही। तर रविराज सर येत म्हणू लागतात की हो, अगदी बरोबर आहे, तुम्हाला हेच शोधून काढावं लागेल की त्या मधल्या वेळामध्ये साक्षी शिकरे नक्की कुठे होती आणि जर साक्षी शिकरे कुठे होती हे समजलं, जर ती वात्सल्य आश्रमामध्ये होती हे जर सिद्ध झालं, तर साक्षी शिकरेनेच तो खून केला हेही सिद्ध होऊ शकतं। त्यामुळे रविराज सर त्यांना म्हणत असतात की आता तुम्ही हे शोधून काढा की नक्की साक्षी कुठे होती। तर रविराज सर म्हणू लागतात, या सगळ्या लढाईमध्ये मीही तुमच्यासोबत आहे अर्जुन, तू आजपर्यंत खूप काही केस जिंकले आहेस, एकही केस कधीही हरला नाहीस आणि आता तर तुला संधी आहे ही केस जिंकून दाखवायची आणि ही केस जिंकल्यास तरच तुझी मान प्रतिष्ठा तुला परत मिळेल। सायली म्हणते तसं सगळं काही होणार आहे, त्यासाठी तुला आता सगळा शोध घ्यावा लागेल। तर अर्जुन म्हणतो, सिनियर तुझी जर साथ असेल तर मी ही केस नक्कीच जिंकणार। तर रविराज सर म्हणतात, हो अर्जुन, यासाठी माझी तुला पूर्णपणे साथ आहे आणि ते चैतन्यालाही म्हणू लागतात, तुमच्या दोघांच्या मी कायम पाठीशी आहे। तर अर्जुनला आता 10 हत्तींचं बळ मिळालेलं असतं। तर अर्जुन चैतन्याला म्हणू लागतो की आता मी हे सगळं शोधून काढणारच। तर अर्जुन आणि चैतन्य साक्षीच्या विरोधातील पॉईंट तयार करत असतात। तर अर्जुन म्हणू लागतो की एवढे पॉईंट तयार केल्यानंतर सुद्धा आता पुढे काय करावं हेच सुचत नाही। तर सायली म्हणू लागते की आत्तापर्यंत आपण कोर्टामध्ये हे सिद्ध केलं की साक्षी त्यावेळी हॉटेलमध्ये नव्हती, परंतु साक्षी कुठे गेली होती हे आपण अजूनपर्यंत सिद्ध करू शकलोच नाही। त्यावेळी साक्षी ही वात्सल्य आश्रममध्येच होती हे आपल्याला सिद्ध करायला हवं। तर अर्जुन म्हणतो, परंतु हे सिद्ध करण्यासाठी आपल्या हाती कोणता पुरावाच नाही आहे। तर सायली म्हणते, ज्याप्रमाणे आपण बाकीचे व्हिडिओ मिळवले त्याप्रमाणे हाही व्हिडिओ मिळू शकतोच ना, कारण प्रत्येकाजवळ CCTV फुटेज हे असतंच। अर्जुन म्हणतो, करेक्ट। तर अर्जुन सायलीला विचारू लागतो, परंतु त्या आजूबाजूला काही आहे का? तर अर्जुनला सायली म्हणू लागते, हो, आश्रमाच्या आजूबाजूला काही हॉटेल्स आणि दुकानं आहेत, त्यामुळे आपण तिथे CCTV फुटेज आहेत का चेक करू शकतो। अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही सांगताय ते अगदी योग्य आहे, त्यामुळे आपण आजच जाऊन ते CCTV आहेत का चेक करायचं आहे। तर सायली आणि अर्जुन CCTV पाहण्यासाठी जातात। तर चैतन्यही त्यांच्यासोबत आलेला असतो। सायली अर्जुन वात्सल्य आश्रमाच्या आजूबाजूला असलेल्या सर्व हॉटेल आणि दुकानदारांना विचारू लागतात की तुमच्याजवळ CCTV फुटेज आहेत का, परंतु सर्वजण म्हणू लागतात आहेत, परंतु एवढे जुने CCTV फुटेज आमच्याजवळ नाही आहेत। तर अर्जुन हा सायलीला म्हणू लागतो, सायली अहो, CCTV फुटेज आपल्याला नाही मिळू शकत, कारण या घटनेला 1 वर्ष होऊन गेलं आहे आणि 1 वर्षापूर्वीचा CCTV असं कुठलेही दुकानदार नाही ठेवत। तर सायली म्हणते, नाही, तरी आपण आपलं ध्येय सोडायचं नाही आणि आपले प्रयत्न सोडायचे नाहीत। अजून काही दुकानं बाकी आहेत, हॉटेलही बाकी आहेत, त्यांनाही आपण विचारू शकतो। सायली म्हणू लागते, आपले प्रयत्न आपण चालूच ठेवायचे आहेत। अर्जुन म्हणतो, ठीक आहे। तर सायली आणि अर्जुन बाकी दुकानदारांना विचारण्यासाठी जातात। तर एक दादा म्हणू लागतात की हो, माझ्याजवळ CCTV आहेत, परंतु मी तुम्हाला कसं दाखवणार? सायली म्हणते, दादा प्लीज आमच्यावर उपकार करा, आणि खरं तर तुमचे उपकार मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही, कारण माझ्या वडिलांचा प्रश्न आहे, माझे वडील जेलमध्ये आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी हे CCTV फुटेज खरंच खूप महत्त्वाचे आहेत। माझ्या वडिलांवर खुनाचा आरोप लागला आहे आणि ते निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी हे CCTV फुटेज आम्हाला हवं आहे। दादा म्हणू लागतात, ठीक आहे, तुझ्या वडिलांचा जर प्रश्न असेल आणि त्यांना तुला निर्दोष मुक्त करायचं असेल तर त्यासाठी मीही तुमची मदत करायला तयार आहे। तर ते दुकानदार दादाही सायलीला मदत करायला तयार होतात। सायली म्हणू लागते की तुमचे आभार कसे मानू हेच मला कळत नाही। तर त्यानंतर ते दादा म्हणतात, हे पहा CCTV, आता तुम्हाला कुठल्या तारखेचं हवं आहे ते तुम्ही शोधू शकता। तर सायली आणि अर्जुन त्यांच्याजवळचा CCTV फुटेज घेतात आणि कुठल्या तारखेचं आपल्याला पाहिजे आहे ते पाहू लागतात। तर सायली आणि अर्जुनला ज्या तारखेचं CCTV फुटेज हवं असतं त्या तारखेचं CCTV फुटेज मिळतं। ते पाहून सायली आणि अर्जुन खूप खुश होतात। अर्जुन म्हणतो, आपल्या हाती पुरावा लागला। तर सायली खुश होत म्हणते, आता आपण सिद्ध करू शकतो ना? अर्जुन म्हणतो, हो, आता तर आपल्याला कोणीच अडवू शकत नाही आणि आता साक्षी तर सुटणारच नाही, म्हणून अर्जुन कोर्टाची अर्जंट तारीख मागून घेतो आणि हे सगळं साक्षीला समजलेलं असतं। साक्षी म्हणते, अशी तारीख मागून काय उपयोग होणार आहे?
या अर्जुन सुभेदारच्या हाती आता कुठला पुरावा लागणारच नाही, कारण तसा पुरावा मी कुठे मागे ठेवलाच नाही आहे. साक्षी खूप खुश असते आणि म्हणू लागते जास्तीत जास्त तो हेच सांगेल की साक्षी वात्सल्य आश्रममध्येच गेली होती, ती पार्टीमध्ये नव्हती. परंतु तो सिद्ध कसं करणार? तर कोर्टामध्ये आल्यानंतर जज साहेब अर्जुनला म्हणतात, अर्जुन सुभेदार, तुम्ही अचानक अशी डेट मागून घेतली आहे, असा कोणता पुरावा तुमच्या हाती लागला आहे? तर अर्जुन म्हणतो, हो, असा पुरावा लागला आहे की यानंतर मला तारीख मागायची वेळच येणार नाही. तर साक्षी अर्जुनवर हसत असते आणि म्हणू लागते की ह्याला नक्की काय सापडलं असेल, असं त्याला काहीच सापडू शकत नाही. तर अर्जुन जज साहेबांना म्हणू लागतो, मला असा पुरावा सापडला आहे, तो म्हणजे CCTV फुटेज. वात्सल्य आश्रमच्या तिथील दुकानातील एक CCTV फुटेज सापडला आहे की त्या CCTV फुटेजमधून हे सिद्ध होतं की साक्षी शिकरे ही 1.5 तास पार्टीतून गायब होती आणि ती वात्सल्य आश्रमच्या तिथेच होती. हे ऐकताच साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन कोर्टामध्ये तो पुरावा सादर करतो आणि तो पुरावा पाहून साक्षीला धक्काच बसतो. साक्षी म्हणू लागते, नाही, हे CCTV फुटेज खरं नाही आहे, हे सगळं काही बनवलेलं नाटक आहे. तर अर्जुन म्हणू लागतो, या हॉटेलचे मालक इथे आले आहेत, तेच तुम्हाला सांगतील. तर ते म्हणू लागतात की हो, हे CCTV फुटेज खरे आहेत, हवं असेल तर तुम्ही माझं सर्व CCTV पाळवू शकता. गेल्या 1 वर्षाचं CCTV फुटेज माझ्याजवळ आहे, त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता. तर अर्जुन साक्षीला विचारू लागतो, साक्षी, अजून काही शंका आहेत का? मात्र साक्षी काहीच बोलत नाही. साक्षीचा खरा चेहरा कोर्टासमोर आलेला असतो. आता साक्षीचा खरा चेहरा समजल्यानंतर कोर्ट साक्षीला काय शिक्षा सुनावतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर जे मीडियावाले साक्षीच्या बाजूने उभे होते तेच मीडियावाले कोर्टामध्ये आलेले असतात आणि साक्षीला जाब विचारत म्हणू लागतात, तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी एका प्रतिष्ठित वकिलाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि ह्याचं तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. मात्र साक्षी काहीच बोलत नाही. तर मीडियाची सर्व माणसं अर्जुनची जाहीरपणे माफी मागत म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आम्ही ह्या मुलीवर विश्वास ठेवून तुमच्यावर खूप मोठा अन्याय केला आणि तुमच्यावर खूप मोठे आरोप केले, परंतु आज आम्हाला सत्य समजलं आहे, त्यासाठी आम्हाला खरंच माफ करा. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला माफ तर केलं आहे, परंतु यापुढे अशी कोणतीही न्यूज तुम्हाला मिळाली असेल तर अगोदर त्याची शहानिशा करा, त्या नाण्याची दुसरी बाजू समजावून घ्या आणि नंतरच ती बातमी जगजाहीर करा. तर मीडियावाले म्हणतात, हो, आमची खरंच खूप मोठी चूक झाली आहे. सायलीने अर्जुनजवळ मधुभाऊंची केस दिल्यामुळेच अर्जुनचा केलेला मान, प्रतिष्ठा आणि सन्मान अर्जुनला पुन्हा एकदा मिळालेला असतो आणि त्यामुळेच पूर्णाजीला सायलीचा अभिमान वाटू लागतो. आता अर्जुनने कोर्टासमोर साक्षीविरुद्ध सर्व पुरावे सादर केलेले असतात. आता मधुभाऊंची निर्दोष सुटका होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि साक्षीला कोणती शिक्षा होईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.